तुम्ही बघत आहात आपले बदलापूर शहरामध्ये आठवडी बाजार यांच्यावरती पहिलेच कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। मात्र आता विविध परिसरांमध्ये जे काही स्थानिक भाजीवाले भाजी विक्रेता बसतात त्यांच्यावर सुद्धा कुळगाव बदलापूर नगर परिषदेची कारवाई सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण बघतोय की पालिकेचे जे काही कर्मचारी आहेत ते देखील आपल्याला इथे दिसत असतील। तर हे सध्या इथे आलेले आहेत ते म्हणजे जे काही स्थानिक भाजी विक्रेते आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी। आणि इथे अनेक नागरिक आहेत, रहिवासी आहेत, स्थानिक रहिवासी आहेत, त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला एक तर पहिले आठवडी बाजार बंद केला आणि त्यानंतर आता भाजी विक्रेत्यांवरती सुद्धा बंदी आणली जाते। काय म्हणणं आहे त्यांच्या माध्यमातून आपण ऐकून घेऊया। काय म्हणणं आहे तुमचं? आधी गावदेवीला लावत होते आणि सर्व स्वस्त देत होते हे भाजीवाले, आणि ते तिकडचे पाटील पाड्यातले ते सर्व 100ची वस्तू 200ला, 200ची वस्तू 100ला अशी देतात। हे इथे भाजीपाला चांगला मिळतो, इथेच लावू द्या गावदेवीला, असं म्हणणं आहे आमचं। आमचं पण तेच बोलणं आहे की गावदेवीला बाजार भरला पाहिजे। काय पण आम्हाला पण 8 दिवसातून एकदा भाजीला येतो आम्ही, आणि काही त्रास हो असं काहीच नाहीये कुठल्या गोष्टी भाजीवाल्यांचा। तर प्लीज भाजीवाला आम्हाला खूप त्रास होतो ना, आम्हाला इकडे लांब पडतं ना यायला जायला वगैरे। गावदेवीला बाजार भरलाच पाहिजे। मॅडम, मी या बिल्डिंग मधली रहिवासी आहे। आमच्या इथे कोणतीच सुविधा नाहीये, कोणतेच भाजीचं दुकान वगैरे नाहीये। जर का हा आठवडे बाजार झाला तर माझ्यासारख्या बऱ्याच जणांना त्याचा उपयोग होईल। आणि हा रस्ता इतका रहदारीचा पण नाहीये की इथे ट्रॅफिक मुळे काही रस्त्यावर गोंधळ होऊ शकतो। तर प्लीज आमच्या जर का नागरी सुविधासाठी सगळं करत असेल तर ही पण एक नागरिकांसाठी सुविधा आहे असं समजून गृहिणींचा विचार करून हा आठवडे बाजार एकदा तरी निदान 3 तासासाठी तरी चालू हवा अशी माझी अपेक्षा आहे। पूर्ण रात्र दिवस काय मागणी करत आहात? माझं इतकंच म्हणणं आहे की हा आठवडा बाजार सोमवारचा दर सोमवारला भरला पाहिजे, इतकंच बोलणं आहे। कारण की ते स्वस्त भाजी मिळते, बाकी सगळीकडे महाग मिळते, जास्त लांब मी जाऊ शकत नाही, मला कमरेचा त्रास आहे आणि त्यामुळे हा आठवडा बाजार पाहिजे नाही। आता आठवडी बाजार इथे सुरू आहे की नाहीये? इकडे पण आज बंद केलेला आहे, आज बंद केलेला आहे, मार्केट बंद केलेलं आहे, सगळेजण परत चाललेत। मग एक भाजी तर भेटली आठवड्यातून एकदा मार्केट भरलं पाहिजे, कारण इथं कुठेही ट्रॅफिक जास्त नाहीये, आणि तेव्हा काही तर भाजीपाल्यांचा पण आम्हाला काही त्रास होत नाही। एकदा तरी इथं भरला पाहिजे market. भरला पाहिजे, छान वाटतं। मी काय म्हणते, आम्ही आठवड्याला एकदाच बाजार भरतो, 2 तासाचा बाजार असतो आमचा, ते 2 तास पण आमचा आम्हाला कमवून पण देत नाही। मग आम्ही जाणार कुठे सांगा? आम्हाला पोटपाणी आमचा कसा व्हायचं? आम्ही कुणाकडे हात पसरायचा? तुम्ही लोक तर हात वर केलं तर आम्ही कुठे जायचं? आमचा काय तर उद्योग करा, नसेल तर मग तुम्ही सगळ्याच बाजार बंद करा, आम्हाला मग आनंद होईल। आता काही फायदा नाही मग त्याच्यामध्ये, एवढं काम करा। सगळे ग्राहक जे आहेत ते इथे एकत्र जमलेले पाहायला मिळतोय, सामान्य जनता आहे। मॅडम, काय मागणी करत आहात? आठवडी बाजार इथं बसला तरी चालेल, कारण की इथं स्टेशनला लेडीज लोकांना जायला खूप त्रास होतो, जाणं येणं लांब पडतं, पाऊस पण महाग पण विकतात ते लोक भाज्या तिकडे। हा, मग इथे आहे तर बरं आहे गावदेवीच्या आमच्यासारख्यांना चढता येत नाही ब्रिज वगैरे, पायाचा जरा स्वस्त पण देतात, बऱ्यापैकी मिळतो, म्हणून इथं भरू द्या। आठवड्यातून एकदा असायला काय हरकत आहे ना, इथं एवढा काय म्हटलं। असं बोलतात की आठवडी बाजारमुळे खूप चोऱ्या होतात, नागरिकांना त्रास होतो, काही होत नाही, आणि छानपैकी एकदम शांत चित्तानं मार्केट होतोय। असं काही चांगल्या जागेवर चोऱ्या होतात, हे तो बाजार आहे। म्हणजे तुम्ही सामान्य जनता आहे, तुम्हाला बाजार पाहिजे आहे। आपल्या वस्तू सांगून ठेवायच्या, आम्हाला गरज आहे। रोजचा बाजार नाही, फक्त आठवड्यातून एकदा आहे ना। राम मंदिर मध्ये चोरी झाली, मग राम मंदिर बंद करणार आहेत का? राम मंदिर बंद करणार आहेत? राम मंदिर बंद थोडी करणार, आता प्रत्येक ठिकाणी चोरी होते, मग कोणी थोडी बंद करणार आहे? आणि असं आम्हाला आठवलं नाही की कधी बंद केलं, चोरी झाली का काही झालं, काहीच नाही आम्हाला किस्सा वाटला। उगाच नगराध्यक्ष काही पण सांगून बंद करायचं तर बंद करतात, बस। आपण त्यांना विनंती करूया नगराध्यक्ष मॅडमला की आम्हाला बाजार पाहिजे, मार्केट पाहिजे, आठवड्यातून एकदा तरी इथं हवंय। हवंय बाजार आम्हाला। तुम्हाला इथे कोणी बोलवलंय, कोणी जमा केलंय की तुम्ही तुमच्या मनाने भाजी आणायसाठी भाजी घ्यायसाठी आम्ही आलो होतो, अशा अवस्थेत कोणी बोलवलेलं नाहीये, तर सगळी भाजी तुम्हाला मी नाही बोलवलं ना, किंवा आपले नाही कोणी नाही बोलवलं। कुठल्या पक्षाने बोलवलं? इथे रहिवासी आहे, बाजारासाठी आलो होतो, भाजीला चालेल।
कुणी बोलवलेलं नाही काय नाही, आम्ही तर भाजीपाला चाललेलो आणि बाजार आम्हाला तर पाहिजे. आम्ही कुठं जायचं म्हाताऱ्या माणसानं? सांगा, आम्ही बाजाराकडे जाऊ शकतो का? किती वर्षापासून मावशी बोलते, मावशी किती वर्षापासून इथे राहते? इथं 4 वर्ष झालं आम्ही राहतोय. तुम्हाला मुलांना रूम घेतलाय. मग तुम्हाला इथे परवडतो भाजीपाला? इथं परवडतोय केव्हा आम्ही स्टेशनला जायचं आणि याचं? तब्येत नीट नाही, ऑपरेशन 2 झाले, केव्हा जायचं मार्केटला मी? मग इथं असला बाजार काय करायच नाही. 2-3 तास बसते ती फक्त इथं. कोणी विचार करून इथं उभा राहिलेलं नाही. सगळेजणी भाजी 2-3 तास आहे ती इथं. जरा बोला. बघा स्वतःहून सगळ्या महिला बोलतायत. आपण बघतो इथे शेकडो महिला जमलेल्या आहेत. बघा सगळ्या महिला जमल्या आहेत आणि पाऊस सुद्धा होता तरी सुद्धा या महिला इथून सरकलेल्या नाहीये कुठे. त्यांचं ठाम मत आहे. काय वाटतं जर तुम्हाला बाजार चालू झाला नाही तर आता पुढचं पाऊल काय करायला पाहिजे? बाजार झाला पाहिजे. खूप छान वाटेल. बाजार भरला पाहिजे. आठवड्यातून एकदा काय हरकत आहे भरायला? 2-3 तास बसते ती. 2-3 तास बसते. 10:30 पूर्ण बंद होते. पण असं बोलतात की इथे कुठले तरी परप्रांतीय लोक येतात ते विकतात असं होतं. 2च आठवड झाले तर बसला होता. कास्ट सर्टिफिकेट बघून आम्ही भाजी विकत घेत नाही. आम्हाला जी आवश्यकता असते ती भाजी घेतो. देणारा जर का रास्त भावात देत असेल तर आम्ही त्याच्याकडून घेतो. जात पात पर्यंत हे आम्ही इकडे बघत नाही आणि आम्हाला सेव्ह झाला तरी नाही. भाजी विकायला कोण आहे असं कुठल्या एका जातीचं येत नाही ना. कोण नको म्हणताय घ्यायला? येऊ नको असं म्हणत नाही ना. सगळे पोटा पाण्यासाठीच येतात ना. तुम्हाला पाहिजे आहे बाजार, तुम्हाला पाहिजे. आम्हाला बाजार पाहिजे. पाहिजे बाजार. नाही ना मग स्वस्त बी देते ती लोक. देतात हा भाज्या इथं स्वस्त मिळतात. असं नाही की महाग देतात भाज्या. भाज्यामध्ये 50 रुपयाची तर भाज्या असतात तर आम्ही काय कशी घेणार ती सांगा बरं. आता एखादा भाव असा भाव सांगा की जो तुम्हाला इथे स्वस्त मिळतो तिकडे महाग मिळतोय. 40 रुपये पाव किलो भाजी आहे आणि इथे भेटते 30 रुपये 20 रुपये का पाव भेटते. 30 रुपयाला म्हणजे आम्हाला स्वस्त भेटते ती भाजी. 2-3 तासात निघून 2-3 तासात बोला ना बोला. फ्रेश भाजी असतो आमच्या इथं. असं का नाही काही उरलेला मरलेला असला भाजी कुठलंच आमच्याकडनं एकदम फ्रेश भाजी. वाटत असेल तर व्हिडिओ लावून बघा, काही पण करून बघा, पण एकदम फ्रेश भाजी असते. स्वस्त भाजी बोलूया आपण. काय सांगाल? यांनी आता सांगितलं यांना कोणी बोलवलं नाहीये, काही नाहीये, सामान्य जनता आहे. काय बोलणार? सर्वप्रथम मी काही गोष्टी डिक्लेअर करू इच्छितो की या ठिकाणी आठवडी बाजार लागलेला नव्हता. मी 35 वर्ष झाले या एरियामध्ये राहतो. त्यानंतर सलमा भाभी कुठे आहेत? हा, या इथे कमीत कमी 15 ते 20 वर्ष या एरियामध्ये राहतात. बोधू तुझे पप्पा कुठे आहेत? हा, या इकडे इधर आओ, आगे आओ, आगे आओ, आगे आओ. यांचं आयुष्य जवळजवळ याच एरियामध्ये गेलंय भाजी विकून. आम्ही फार पूर्वीपासून या व्यवसायामध्ये आहोत आणि आम्ही इथे भाजी विकतो. त्याच्यामुळे आठवडे बाजार बंद करून 6 महिने झाले. आमच्या पोटापाण्यावरती तुम्ही पूर्णपणे बंद केलंय. म्हणजे अक्षरशः आमच्या काही लोकांचे बँकेचे हप्ते, गाडीचे हप्ते या सगळ्यासाठी काही लोक अक्षरशः उद्या जर एखादा भाजीवाल्याने कुठेतरी गळफास, शेतकरी गळफास घेत होता, आता एखादा भाजीवाला बदलापूर शहरातला फेरीवाला गळफास घेईल ना, त्यावेळेस आपल्या कोळगाव बदलापूर नगरपालिकेला जाग येईल. कारण का आम्ही त्यांना मतदान करून निवडून दिलं, सत्तेवरती आणलंय. आमच्या विकासाचं करायचं नाही करायचं. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. जे आता काय बोललेत ना ते अगदी बरोबर आहे. तुम्ही करणार का मतदान आता? आता नाही करणार. त्यांच्याकडे पैसेच राहत नाही. मतदानवाल्यांकडे पैसेच राहत नाही. हा, आपण काही मागलं त्यांना चेअरबीर पैसे राहत नाही त्यांच्याकडे. ते बोलले पैसे नाही आमच्याकडे. म्हणजे मतदान करून तुम्हाला मूलभूत मागितलं तर पैसे राहणार. नाही भेटत नाही आता. मिळत नाही. गृहिणीसाठी सगळ्यात महत्वाचं असतं की बजेटमध्ये बाजार आला पाहिजे महिन्याभरात. बरोबर बोलताय. बरोबर स्वस्त मिळते. बऱ्यापैकी छान मिळतो बाजार. मतदान करायचं की नाही आता? नाही नाही आता नाही करायचं. नाही बाजार चालू केला नाही तर मतदान करणार नाही 5 वर्षांनी. लक्षात ठेवा ना तुम्ही बोलताय. सगळ्यात आता महत्वाचा विषय काय माहितीये का? एक मिनिट थांबा, विषय मांडू द्या. आता आम्ही जगायचं की मरायचं ह्या गोष्टी आम्ही याच्या अगोदर आम्ही आठवडे बाजार चालू करण्यासाठी नगरपालिकेला 2-3 वेळा आम्ही निवेदनं दिली. त्याच्यानंतर आम्ही जर आमचा व्यवसाय स्वतः करत असतो, कोणत्याही प्रकारचे बाजार चालू नाहीये, तरी सुद्धा तुम्ही आम्हाला जर व्यवसाय करू देत नाही तर मग आम्हाला आमचं उत्पन्न करण्याचा आणि आम्हाला आमचं जगण्याचा अधिकार आहे की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या समोर येतोय. मी नगरपालिकेला स्पष्ट इशारा देत आहे, येत्या 2-3 दिवसामध्ये जर तुम्ही आमच्या या अडचणी सोडवत नसाल, आठवडे बाजार जर चालू करत नसाल तर आम्ही सगळे व्यावसायिक
आणि इथले स्थानिक रहिवासी आम्ही कुळगाव बदलापूर नगरपालिकेसमोर उपोषणाला बसत आहोत आमरण. त्याच्या पुढे मग तुम्ही आमच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई करत असाल तर आम्ही त्या कारवाईला सामोरं जायला तयार आहोत. आणि दुसरी गोष्ट अजून मी बदलापूरकर या पेजवरती जी काही पोस्ट टाकले गेले इथले जे 2 फोटो टाकून की कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांना आणि राजकीय लोकांना थोड्याफार पैशांसाठी इथे आठवडे बाजार चालू केले जातात. तर सर्रासपणे ही गोष्ट खोटी आणि चुकीची आहे. कारण का इथल्या लोकांकडनं विचारून घ्या, आम्ही इथले स्थानिक रहिवासी आहोत आणि आमचा इथे व्यवसाय करण्याचा आणि आमचं जीवन जगण्याचा आम्हाला आमचे मूलभूत हक्क येते. आणि या मूलभूत हक्कांपासून जर आम्हाला नगरपालिका दूर करत असेल तर मग आम्हाला त्यांच्या विरोधात आंदोलन करावं लागेल. आम्हाला पुढच्या येत्या 2 ते 3 दिवसामध्ये आठवडे बाजार चालू पाहिजेत. अगर ते आठवडे बाजार सुरू नाही झाले तर आम्हाला आंदोलन करावं लागेल आणि उपोषणाला बसावं लागेल. आणि गावदेवीलाच बाजार पाहिजे आम्हाला. हे तुम्हाला समजायला पाहिजे ना प्रत्येकाला. आमचे एवढे छोटे छोटे मुलं सोडून आम्ही येतो बाजारात. एवढा माल भरतो सकाळी 10,000 येतं. आता किती 6 वाजल्यापासून सगळे उभं राहिले. मला एकाला सुद्धा असं मार्केट माल घ्यायला 4 वाजतापासून माल घेऊन येतो. आता दिवस कसं काय करणार सांगा तुम्ही. मुलांना 10-20 डोनेशन आणायचं, कुठून आणायचं, आम्ही जगायचं कसं काय. अहो मोठा प्रॉब्लेम आहे ना. शाळेत टाकायला पहिले लहान शिशूपासून तर 12वी 15वी शिकवापर्यंत कुठून पैसा आणायचा. भाजीवर पोट भरतो आम्ही कसं तरी करतो. काय करायला पाहिजे ते पण असं करू देत नाही. कसं करायचं मॅडम सांगा तुम्ही. काहीतरी काम द्या मला. आम्ही काम करते ना. आम्हाला भाजीपाला नको तर आम्हाला काम द्यायचं ना. आमच्या बारी बारी पडली काय येणार आहे त्यांच्या घरी जेवायला. आधी महिन्याला किती खर्च लागायचा भाजीपाल्याचा आणि आता किती लागतो आहे. आता कमी लागतो. आता कमी लागतोय. आता स्टेशनला गेले ना 500-600 रुपये तर आरामात जातात. तिथं 200 रुपये मध्ये भाजी देतात ते भाजी. भरपूर महाग भाजी असते त्यांची स्टेशनला. दादांनी उपोषणाचा इशारा दिलाय. तुमचं त्याच्यावर काय म्हणणं आहे. उपोषणाचा इशारा हा जर तसं असेल तर ते बसायला काही हरकत नाही ना. तर आपण सध्या बघतोय की अनेक जण बोलतायत की इथे उपोषणाचा जर इशारा दिलाय तर आमचं त्याला समर्थन असेल असं. सामान्य नागरिक आहे बघा. पहिलेच एक उपोषण बदलापूरमध्ये सुरू आहे. ते सुद्धा सामान्य जनता करते आणि आता दुसरी सामान्य जनता तयार आहे ती म्हणजे उपोषणासाठी. म्हणजे मूलभूत सुखसुविधा जर कधी कुळगाव बदलापूर नगर परिषद पुरवू शकत नसेल तर या नागरिकांनी करायचं काय. आता घेतलं का तुम्ही भाजीपाला सगळ्यांनी जेव्हा झाले 2 बाजारच झाले होते तर लगेच इतरांना त्रास व्हायला लागला. तुम्हाला काय वाटतं बघा. स्टेशन परिसरामध्ये सगळ्या भाजीवाल्यांना बसू दिलं जातं. तिथे चालायला पण जागा नाहीये. तिथे कारवाई होत नाही आणि इकडे कारवाई होते. आम्ही 4-5 तास झाले थांबले इथे. आम्ही 4 वाजे झाले अजून एक भाजी एक सुद्धा सगळं बांधून ठेवलंय. नगरपालिकेवाले अजूनही थांबलेत. एवढा अंधार आहे इथे. बरं इथे लाईट का नाहीये. इथे वीज इथे लाईट नसतो का. लाईट नसतो सारखी लाईट जाते इथं. लाईटीची पण सोय जास्त नाहीये. बघा नगरपालिकेवाले गाडीत बसले. त्यांना विचारूया आपण. तर आपण सध्या जर हा विषय बघाल नगरपालिकेवाले इथे बसलेत. अतिक्रमणवाले आहेत ते अजून किती वेळ झाला बसलेत. तर एवढी जनता आली आहे इथं. काय तुम्हाला काय आदेश आहेत. काय कारवाई करणार आहात. बंद करायचं. काय बंद बंद करायचं मार्केट. का बंद करायचं. बंद करायचा आदेश आहे. कोणाचे आदेश आहेत. वर्ण आदेश आहे आम्हाला. पण आता म्हणजे तुम्ही जे स्थानिक भाजीवाले आहे भाजी विक्रेता 1-2 गाड्या लावतात ते पण नाही बसू देणार का त्यांना? नाही कुणालाच नाही. कोणालाच नाही. कोणालाच तर मग नाही. बसू कोणाला देणार. कुणालाच नाही तर करायचं देण्याचं तर कारवाई का होते आहे. ते साहेबाला जाऊन सांगा. तुम्हाला माहिती तर असेल ना कारवाई का केली. आम्हाला फक्त पाठवलंय काय बंद करायला. धंदा बंद करायचा. कोणाकोणाचा बंद करायचा. सर्व इकडे जे आहेत ते ना जे लावतो आठवडा बाजार त्याला आम्ही बंद करू. आणि स्टेशन परिसरामध्ये जिथे चालायलाही जागा नाही तिथे तुम्हाला कारवाई करायला. आम्ही कारवाई केलाय. काय कारवाई केली तिथे. तर कारवाई त्या ब्रिजच्या खालीच्या महिला हा, बसतात. ते केलं. स्टेशनच्या बाहेरच्या महिला बसतात. नाही केलं ते पण केलं. आम्हाला तर नाही दिसली. तुम्हाला दिसली का दादा तिथे कारवाई केली.
आम्हाला तर कुठेच कारवाई केलेली दिसली नाही, परंतु जे इकडे आठवडे बाजारच्या जागेवर असू द्या किंवा एरियामध्ये मुळात सगळ्यात महत्वाची कारवाई कोणत्या लोकांवर चालू आहे माहितीये का? जी लोक शेतकऱ्याकडनं डायरेक्ट माल आणतात आणि गोरगरीब जनतेला जी स्वस्त भावामध्ये विकतात. म्हणजे कुठेतरी ज्या लोकांनी स्टेशन परिसरामध्ये गाळे घेतलेले आणि त्या लोकांना त्यांची पोटं भरत नाही या लोकांमुळे, पण तिथे कुठेतरी त्या लोकांकडनं जनतेची लूट होते. इकडे प्रशासनाचं लक्ष नाहीये. जी लोक स्वस्त म्हणजे शेतकऱ्याचा माल डायरेक्ट विकतात त्यांच्याकडे. बरं दादा, तुम्हाला इथे दिसतंय का काही? ऐका ना सर, काही दिसतंय का इथे आपल्याला? काय नाही, काही दिसतंय का? सर्व काय लाईट आहे का इथं? लाईट नाही तुम्ही कारवाई कशी करणार? करणार ना, दिसलं तर आम्ही कारवाई करू. तुम्ही कारवाई ना, जे आयोजक असेल त्याच्यावर आम्ही कारवाई करू. नाही नाही, आता अंधार आहे इथं, तर तुम्हाला दिसतंय का कारवाई? लाईट सुद्धा बंद आहे, मग तुम्ही ते सांगणार का नगर परिषदेला जाऊन? हा सांगू ना, बंद आहे म्हणून कधी सांगणार? सांगू. आता जाऊ जेव्हा सांगू. पण हा पण एक प्रॉब्लेम आहे ना नागरिकांना, तुम्ही हा नाही सांगणार का? सांगू ना, सांगू मुळात एक सांगू आम्ही सांगू. ऐका ना, तर स्टेशनला आता अजूनही आम्ही तिकडूनच आता आलो, तिथे कारवाई का नाही केली तुम्ही? आहे ना, चालू आहे कारवाई, सगळीकडे चालू आहे. नाही, तिथे कारवाई नाही केली. आहे, चालू आहे. आमची माणसं सगळीकडे फिरतात. बघा, इथे आपण जर बघितलं तर स्टेशन परिसरातून आपण आता आलो, तिथे कुठली कारवाई केलेली नाहीये. मात्र इथे यांनी सगळ्यांनी उपोषणाचा इशारा दिलाय. आता काय करणार? चालेल ना, हा? ते त्यांचा हक आहे, त्यांनी उपोषण करावं. करू शकतात. करू बघ. पण तुम्ही हे सांगणार नाही का की एवढे शेकडोच्या संख्येने नाही, लोक नाही, इथे नाही. आलेत वगैरे असं? नाही नाही, कारवाई का होती करायची. तुम्हाला माहिती असेल ना? नाही, सर्वीकडे आहे. बदलापूर शहरात पूर्ण बंद आहे. बदलापूर शहरात पूर्ण आम्ही बंद केलेलं आहे. मला असं वाटतं की आपण जरा स्टेशन परिसराकडे पण लक्ष दिलं पाहिजे, कारण का ज्या गोरगरीब जनतेला इथे स्वस्त भाज्या भेटतात तिथेच का कारवाई केली जाते? स्टेशन परिसरामध्ये जे दुकानदार एवढे बसलेले आहेत, रस्त्यावरती बसून 500-500 रुपये भाडं देतात जी लोक, त्यांच्यावरती का कारवाई होत नाही? तिथे पण कारवाई केली जायला पाहिजे ना. जिथे म्हणजे जनतेचा पैसा कसा काय, जनता गरीब कशी होईल या गोष्टीकडे जास्त लक्ष मला वाटतं प्रशासनाचं आहे. त्याच्यामुळे थेट प्रशासनाला हा इशारा आहे की येत्या 2 दिवसामध्ये तुम्ही जर आमची सोय केली नाही तर आम्हाला आमरण उपोषण करावंच लागेल. यावेळेस याच्या अगोदर आम्ही निवेदनं दिली होती, त्या निवेदनामध्ये आम्ही कुठेतरी थोडंफार दुर्लक्ष केलं की नाही आम्ही इकडे इकडे बसून धंदा करतोय, पण आता तसं होणार नाही. कारण का आता जागोजागेवर तुम्ही गोरगरीब जनतेवर जर कारवाई करत असाल तर मग आम्हाला उपोषणाशिवाय पर्याय नाही. जनता ही रस्त्यावर उतरणार आणि त्याचा उद्रेक नगरपालिकेला भोगावा लागेल. धन्यवाद. वरतून पाऊस पडतोय, मात्र अजूनही इथले जे नागरिक रहिवासी आहे ना, इथून तिथे सुद्धा आलेले नाही. आपण बघतोय जागेवर उभे आहेत. त्यांची मागणी फक्त एवढी येते की त्यांना स्वस्तात मस्त जो चांगला भाजीपाला मिळतो तो त्यांना पाहिजे आहे. तर आपण बघतोय इथे पावती तर ते लोक फाडतातच, परंतु आता ते कारवाई केल्याशिवाय इथून जाणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि कुळगाव बदलापूर नगर परिषद जशा पद्धतीने भाजी विक्रेत्यांवरती कारवाई करते तशा पद्धतीने या परिसरांमध्ये वीज नाहीये, लाईट नाहीये, अंधार आहे. एखादा काही गुन्हा झाला तर जबाबदार कोण? काय वाटतं इथे काही झालं तर? काय झालं तर त्याला ती जबाबदारी कोण घेणार? रोजच लाईट नसते, लाईट रोज नसते. मग धन्यवाद. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या. बघत राहा आपले बदलापूर. आणि तुमच्या परिसरातही तुम्हाला आठवडी बाजार पाहिजे आहे का? नक्कीच सांगा. माझी कुळगाव बदलापूर मधील सर्व जनतेला एक माझं आव्हान आहे की येत्या 2-3 दिवसामध्ये या प्रश्नावरती जर तोडगा निघाला नाही तर आम्ही सर्व भाजीवाले आमच्या संघटनेच्या मार्फत किंवा आमच्या सर्व एकत्रित येऊन आम्ही उपोषणाचा पर्याय निवडलेला आहे. त्याच्यामुळे ज्या ज्या जनतेला आम्हाला पाठिंबा द्यायचा आहे त्या जनतेने आम्ही ज्यावेळेस मीडियावरती सोशल मीडियावरती आम्ही आमचं उपोषण जाहीर करू त्यावेळेस त्यांनी आम्हाला पाठिंबा देण्यासाठी ज्यांना ज्यांना आवश्यकता आहे आठवडे बाजारांची किंवा भाजीची त्यांनी आम्हाला पाठिंबा देण्यासाठी मैदानात उतरायचं आहे अशी मी कुळगाव बदलापूरच्या जनतेला एक आव्हान करतो, विनंती करतो. मॅडम आज लाईट सुद्धा घालवले हा लाईट रोज असते आम्ही इथंच राहतो. त्याच बिल्डिंगला आहे आम्ही. नगरपालिकेचं एक सब्जी मंडी पण आहे, म्हणजे भाजी मंडई पण इथे. मग ती का बंद करून ठेवलेली आहे? निदान पर्याय म्हणून त्यांना ती जागा तरी द्या, वापरू तर द्या. ते बांधकाम विनाकारण करून ठेवलेलं आहे, मग त्यांना तिथे पर्याय जागा द्या असं माझं म्हणणं आहे. आता उपोषण झालं तर तुम्ही सहभागी होणार का? हा होणार ना, का नाही होणार? खायचं आहे म्हणजे व्हायला पाहिजे ना. तुम्ही होणार का उपोषण? हो होणार ना, होणार ना, का नाही होणार? स्वस्त मस्त तर आम्ही उपोषणला बसणार. धन्यवाद. बघत राहा. लाईटीची सोय करायला सांगा. लाईटीची सोय अजिबात नाहीये. तुम्हाला काय वाटतं उपोषणाचा इशारा दिला तर? एकदम बरोबर आहे. या आधी सुद्धा इथे बाजार होत होते. तो एकंदरीत बाजार होता, बाजारामध्ये थोडक्यात करायचे. पण आता सगळ्या नागरिकांचा एकच मत आहे
की 3 तासासाठी का नाही असू दे, पण थोडा तरी भाजीपाल्याचा बाजार हा चालू असू दे, ही सगळ्यांची मागणी आहे. तर याच्याकडे नगर परिषदेने थोड्या बारकाईने लक्ष द्यायला पाहिजे, हीच आमची विनंती आहे. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर.